माझं नाव दर्शना, मी वांगरच्याला राहते. नाही तर इटभट्टीवर कोणता पण जे आम्हाला आमची मालकीन सांगते ते आम्हाला काम करावं लागतं. रोजी कमी, काही जणाला कमी, काही जणाला जास्ती. माता आणि बालक हा एक दुर्लक्षित घटक होता, वल्नरेबल सेक्शन आपण ज्याला म्हणू शकतो तसा. इथल्या गरोदर बायकांची मुख्य समस्या अशी होती की त्यांना जवळपास कुठेही दवाखान्याचं साधन नव्हतं. त्यामुळे मग त्या स्वतःहून देखील थोडं लांब जायला लागलं तरी मग जात नसत आणि त्यामुळे मग कधी त्यांचा माता मृत्यू होणं. त्या सगळ्यावरती एक महत्त्वाचा उपाय हाच होता. 95 पासनं मोबाईल म्हणजे फिरत्या दवाखान्याची जी सेवा आहे ती द्यायला सुरुवात केली. उलटी, मळमळ, पाय दुखतात, कंबर दुखते. नाही, कंबर तर दुखते पण उलटी नाही होत. प्रोग्राम चालू केले. एक म्हणजे की प्रेग्नन्सीमध्ये अँटीनेटल केअर घेणे, जी 9 महिने काळजी घेणे. इथे आम्ही ANC मातांचं कसं चेकअप करायचं म्हणजे पोटावरून किती आठवडे आहे. ANCच्या गाडीवर आपल्या CHV ज्या आहेत त्या CHV अगोदरच आपल्या ANC माता किंवा जनरल पेशंट यांना घेऊन येतात. मग तिथे आल्यानंतर त्यांचं पोटावरनं चेक करणं किंवा त्यांची वजन घेणं, उंची घेणं, त्यांची पुन्हा तपासणी पूर्ण करणं, त्यांनी औषधे खाल्ल्यात किंवा नाही, त्यांना त्या मधल्या कालामध्ये काही त्रास होता. MPW म्हणजे मल्टीपर्पज वर्कर्स. मी ढवळे हॉस्पिटलला 2003 पासून काम करते. माता आणि बालसंगोपन याच्यावरती काम करते. मी माझ्या विलसित गावात माझे 5 पाड्या आहेत. मी 5 पाड्यातच काम करते आणि 5 पाड्यांच्याच नोंदी ठेवते गरोदर मातांच्या आणि लहान बालकांची. तर स्तनदा माता असतात तिथपर्यंत त्यांना आम्ही व्यवस्थित जाऊन बघतो. बाळाला दूध दिल्यावर असे खांद्यावर ठेवून ढेकर काढायचे बाळाचे. हो, ढेकर काढल्यावर मग उलटी नाही करत बाळ. ANC आहे ती तर पूर्ण 9 महिने होईपर्यंत आम्हाला काळजी त्यांची घ्यायला लागते. PNC आहे, PNC कशी 6 महिनेपर्यंत त्या बाळाला स्तनपान कसं करायचं, काय करायचं त्याचं मार्गदर्शन करायला लागतं आम्हाला. आणि 6 महिने होऊन गेल्यावर बाळाला कसा वरचा आहार चालू करायचा, कुठल्या पद्धतीने द्यायचा ते आम्हाला सांगायला लागतं. जी कुपोषित आपल्या माल न्यूट्रिशनला मुलं आहे त्यांना वजन वाढण्यासाठी आपल्याकडून वजन वाढण्यासाठी ते औषध दिलं जातं. जे सारखे आजारी पडायचे ना, मग महिन्याने समज एकदा पण पडत नाही आता आजारी. तिथं बसायचा पण नाही, आधी जास्त फिरायचं नाही, बोलायचं नाही ना, बोलत पण नाही. तर आता बसतो आणि फिरतो पण, बोलतो पण तसं, आणि वजन पण थोडं वाढेल सर. माझे पोरीचं वजन कमी होता आणि पोरीला माझी औषधं चालू केली तर जरा वजन असा वाढला तर मला मग बरा वाटला. दैलेची गाडी म्हणजे गोळ्या आहे, पावडर आहे, ती चांगला चेकअप आहे तिथं. आणि डिलिव्हरी झाली ते 3 किलोला 100 कमी होता, सुधारून झाले. So now we are confident that we will be able to carry out this model of community health work related to a number of segments: the mother and child, the malnutrition, the anemia, a number of other clinical conditions, even now non-communicable diseases. All of this we will be able to impact with the help of our community health program.